सभापती महोदय, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिले त्याच्यात थोडी विसंगती आहे की मुंबई महानगरपालिकेचं दायित्व मुंबई महानगरपालिका म्हणते की आमचे 10,900 कोटी रुपये बाकी आहेत आणि ही महानगरपालिकेकडून आलेलीच माहिती आहे। मंत्री महोदय म्हणतात आमच्यात आणि त्यांच्यामध्ये वाद आहे, 14 पे कमिशन 7 पे कमिशन याच्यावरनं वाद आहे आणि म्हणून आमचे फक्त 200 कोटी रुपयेच आम्ही त्यांना देणं लागतोय। परंतु ही अधिकृत माहिती आहे, शिक्षणाचे 7,000 कोटी बाकी आहेत। आता शिक्षणाचे 7,000 कोटी बाकी आहेत, याला 14 पे कमिशन आणि 7 पे कमिशनचा काय संबंध आहे? आपण जे आता वाचून दाखवलं, कोस्टल रोड, बाकीचं नद्यांचं पुनर्जीवन, मिठी नदीचं वेगळं पुनर्जीवन, मिठी नदीशिवाय मुंबईत अशा कुठल्या नद्या आहेत की ज्याचं पुनर्जीवन करताय आपण? मिठी नदी ही एक मोठी नदी आहे मुंबईमध्ये, त्याचे वेगळे पैसे दाखवलेले आहेत। मिठी नदीच्या व्यतिरिक्त अशा कुठल्या वेगळ्या नद्या आहेत की ज्यांचं पुनर्जीवनाचे पैसे आपण दाखवलेले आहेत? त्याच्यामुळे ही माहिती जी आपल्याकडनं आमच्याकडे येते, जी आता आपण पटलावरती आहे, या माहितीमध्ये मी असं म्हणणार नाही की ती असत्य आहे, पण या माहितीमध्ये विसंगती आहे। हे थोडा चांगल्या शब्दात हे मी सांगतोय, त्याचं कारण असं आहे की मी मुंबई महानगरपालिकेकडनं घेतलेली माहिती आहे। आता प्रश्न असा आहे की राज्य शासनाचे पैसे राज्य शासन देणं लागते। इथे एका बाजूला आपण म्हणताय की आम्हाला पैसे द्यायचेत नाही द्यायचेत, दुसरं आहे। दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेचं दायित्व काही लाख कोटीमध्ये गेलेलं आहे, म्हणजे मुंबई महानगरपालिकेला द्यायला आता पैसे नाही आहेत। तिसऱ्या बाजूला या गेल्या 3 वर्षामध्ये आमदार खासदारांना सत्ताधारी आमदार खासदारांना 1600 कोटी रुपये दिले। 1600 कोटी रुपये म्हणजे 1600 कोटी रुपये हिम्मत की कीमत नाही, गद्दारीची किंमत आहे ही। हिम्मत की किंमत नाही आहे ही, किंमत कसली आहे? हे बक्षीस आहे। जे बक्षीस पूर्वी निजाम द्यायचे गद्दारी केली तर, ही बक्षीस कोणाला मिळायची? जर तुम्ही राज्याशी गद्दारी केली तर राजा खुश होऊन गद्दारांना बक्षीस द्यायचा। तुम्ही असे शब्द जर आम्हाला सांगायला लागाल तर आमच्याकडे याच्यापेक्षा चांगले शब्द आहेत। आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अशा प्रकारचे पैसे एका बाजूला खर्च करताय, दुसऱ्या बाजूला राज्य सरकार पैसे देणं। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला पैसे कधी देणार, त्याचा प्लॅन सांगा, त्याचे टाइम बाउंड कधी तुम्ही आम्हाला पैसे देणार ते सांगा। ह्या पैशाचं दायित्व तुमच्या आमच्यामध्ये जर भांडण असेल मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारमध्ये, तर हे भांडण तुम्ही कधी सोडवून उरलेले पैसे तुम्ही किती दिवसात मुंबई महानगरपालिकेला देणार?